नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक। 10 वर्षाच्या आपल्या शासनकाळामध्ये देशाला सांगण्यासाठी महत्त्वाचे काही मुद्दे नसले की माणसाला देवाचा, धर्माचा, जातीचा, समुदायाचा आधार घ्यावा लागतो। केंद्रात असलेलं नरेंद्र मोदी सरकार नेमकं हेच करते। 10 वर्षामध्ये माणसांच्या विरुद्ध माणूस, जातीच्या विरुद्ध जाती आणि धर्माच्या विरुद्ध धर्म भिडवून रक्तलांछित राजकारण करून मोदी 10 वर्ष सत्तेत टिकले। लोकांना भ्रमिष्ट करायचं, आपल्या पक्षाचे विचारसरणीचे, विचारधारेचे जे चाहते आहेत त्या चाहत्यांचा मेंदू आपल्या वश करायचा आणि त्यांना काल्पनिक मुद्द्यांवरचं राजकारण सतत सांगत राहायचं। आणि मग पाहता पाहता या सगळ्या जुमल्यांमध्ये 5 वर्ष कसे संपतात, 10 वर्ष कसे संपतात हे लक्षात येत नाही। हे आपले विश्वगुरू गेली 10 वर्ष हेच करत होते। सतत ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी खोटं बोलायचं। भारताच्या लोकशाहीसारख्या प्रचंड बलाढ्य देशाचा प्रधानमंत्री असताना आत्तापर्यंत अनेक पंतप्रधानांनी त्या पदावर बसून कधी राजकीय भाषणं केली नाहीत। कारण आपल्याकडे संकेत असे आहेत की एखादा माणूस एखाद्या संवैधानिक पदावर जेव्हा बसतो तेव्हा तो राजकीय पक्षाच्या विचारसरणीतून बाहेर येतो। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत उल्लेख केले आहेत त्याचे की लोकसभेचा अध्यक्ष जर झाला तर त्यांनी त्याच्या राजकीय पक्षाचा राजीनामा द्यायचा। त्या राज्यांमध्ये विधानसभांचे अध्यक्ष, विधान परिषदांचे सभापती जेव्हा होतात तेव्हा त्या व्यक्तीनं त्याच्या राजकीय पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असतो। म्हणजे तो पक्ष निरपेक्ष, धर्मनिरपेक्ष या पद्धतीने विचार करू शकतो। परंतु 2014 नंतर आपल्या देशामध्ये तसं होताना घडत नाही, तसं घडताना दिसत नाही। त्याचं कारणच ते आहे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा गेली 10 वर्ष एका खंडप्राय देशाचे प्रधानमंत्री असतानासुद्धा ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ता या भूमिकेतून बाहेर पडू शकत नाहीत। अजूनही त्यांच्या डोक्यामधून 70-75 वर्षाची काँग्रेसची राजवट, नेहरूपासून तर अगदी राहुल गांधीपर्यंत हा गांधी परिवार त्यांच्या डोक्यातून जात नाही, नेहरू परिवार त्यांच्या डोक्यातून जात नाही। याचं कारण हेच आहे की लोकांना सांगायसाठी विकासाचे मुद्दे नसले की मग जातीपातीचा, धर्माचा आधार घ्यावा लागतो। मित्रहो, या लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना ज्या पद्धतीने भारतरत्नांचा घाऊक व्यापार ज्या पद्धतीने सुरू आहे, घाऊक वाटप ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून आपल्याला या सगळ्या गोष्टींची सत्यता पटेल। 2 दिवसापूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात आलं। बिहारच्या एकूणच मतांकडे डोळा ठेवून कर्पूरी ठाकूरांना ते भारतरत्न देण्यात आलं। त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना प्रधानमंत्री झाल्यापासून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने वाळीत टाकलं होतं, साईड ट्रॅक केलं होतं, त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष वाढत होता, पक्षातल्याही पदाधिकाऱ्यांना वाटत होतं। तर मग एकदा भारतरत्न देऊन सार्वजनिक जीवनातून त्यांना निवृत्ती देण्याचा प्रयत्न झाला। हे 2 भारतरत्न जाहीर झाल्यानंतर आज पुन्हा 3 लोकांना भारतरत्न हा किताब जाहीर करण्यात आला। काँग्रेस पक्षाचे माजी पंतप्रधान PV नरसिंह आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन, MS स्वामीनाथन आणि त्यानंतर उत्तरेतले एक मोठे शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांनासुद्धा भारतरत्न देण्यात आलं। आश्चर्य बघा, हा भारतरत्न हा या देशातला सर्वात मोठा सन्मान आहे आणि तो सन्मान प्रशासनाच्या वतीनं अधिकृतरित्या जाहीर करायचा असतो। परंतु आपले विश्वगुरू जे आहेत मोदी यांनी सगळ्या सत्ता कशा आपल्या हाताशी घेऊन ठेवलेल्या आहेत। एवढ्या मोठ्या पुरस्काराची घोषणासुद्धा आपल्या देशाचे प्रधानमंत्री स्वतःच्या ट्विटरवरून ट्विट करून देत आहेत। खरं म्हणजे अनेकांना, आपल्यासारख्यांनी अनेकांना वेदना झाल्या असतील की एवढ्या मोठ्या पुरस्काराची घोषणा अधिकृतरित्या सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं व्हायला पाहिजे, पण ते न होता प्रधानमंत्री आपल्या ट्विटवरून ते, म्हणजे जे काही असेल सगळं मीच अहंकार आणि मीपणा एवढा वाढलेला आहे दुर्दैवाने आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांमध्ये, त्याचं हे द्योतक आहे। त्याच्यामुळे हा सन्मान जो आहे, हा सन्मान काही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्या या
व्यक्तींविषयी काहीतरी जिव्हाळा वाटतो, सन्मान वाटतो म्हणून काही हा जाहीर केलेला नाही। दक्षिणेत सातत्याने भारतीय जनता पार्टीला कवडीचीही किंमत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, मतांच्या दृष्टीने सिद्ध झालेलं आहे। म्हणून दक्षिणेत लोकसभे निवडणुकांच्या दृष्टीनं काहीतरी पाय मजबूत करता येतो का, रोवता येतो का, काही त्या समाजात घुसता येतं का, म्हणून PV नरसिंहराव यांची भारतरत्न पुरस्कारासाठी या सन्मानासाठी निवड केली आहे। PV नरसिंहराव प्रधानमंत्री असताना त्यांच्या आंध्र प्रदेशानं एकूणच साऊथच्या बेल्टनं तेलुगू बिड्डा किंवा आपल्याकडचा माणूस या पद्धतीचा सन्मान केला होता। शेवटी भारत देशामध्ये ज्या प्रदेशाचा मुख्यमंत्री किंवा ज्या प्रदेशाचा प्रधानमंत्री असतो तिथल्या लोकांना, तिथल्या मातीतल्या माणसांना हा आपल्या मातीतला माणूस आहे असं वाटणं स्वाभाविक आहे। म्हणून दक्षिणेत एक प्रचंड प्रधानमंत्री झाल्यानंतर नरसिंहरावांची लोकप्रियता होती। या निमित्ताने लोकसभेच्या दृष्टीने दक्षिणेमध्ये काही पाय रोवता येतो का, PV नरसिंहराव यांच्या समाजामध्ये, दक्षिण भारताच्या समाजामध्ये आपलं काही स्थान निर्माण करता येतं का, यासाठी मोदींनी PV नरसिंहराव या काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे, हा सन्मान जाहीर केलेला आहे। त्याच्यामागे 2-3 कारणं आहेत। एक तर दक्षिणेत पाय रोवण्याचा प्रयत्न करणे, सहानुभूती निर्माण करणे, ती कशी निर्माण करता येते याचा प्रयत्न करणे। दुसरं काँग्रेस पक्षाला डिवचणं, की बघा काँग्रेस पक्षाने PV नरसिंहरावांना कसं बाजूला सारलं, त्यांच्या मृत्यूनंतर काय पद्धतीचे प्रकरणं झाले तेही या निमित्ताने उचलण्याचा प्रयत्न होत आहे। काँग्रेसने ज्यांना दूर सारलं, आम्हीच एकमेव असे आहोत की जे PV नरसिंहरावांचा मृत्यूनंतर आम्ही सन्मान केला, या पद्धतीचा मेसेजसुद्धा दुसरीकडे काँग्रेसला डिवचण्यासाठी मोदी आणि एकूणच भाजपचे सगळे चाणक्य देण्याचा प्रयत्न करत आहेत। स्वामीनाथन आणि PV नरसिंहराव हे 2 दक्षिणेतली माणसं, एकाने शेतीच्या क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती केली आणि एकाने देशाची सेवा केली। PV नरसिंहराव जवळपास एक 10-12 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं, त्याच्यामुळे ते ज्ञानाच्या क्षेत्रात, आर्थिक क्रांतीच्या क्षेत्रात उत्तम अर्थशास्त्री होते। त्यांच्याच काळात डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना देशाच्या अर्थव्यवस्थेने एक नवी उभारी घेतली होती, तीही या निमित्ताने कॅश करण्याचा प्रयत्न हा एक झालेला आहे। उत्तरेकडे पुन्हा एकदा कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्यानंतर उत्तरेचा मोठा बेल्ट राहिला होता, त्यामुळे चौधरी चरण सिंग जे भारताचे माजी पंतप्रधान होते त्यांना हा देण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे वैचारिकदृष्ट्या चौधरी चरण सिंग हे कधीच भारतीय जनता पक्षाच्या जवळ नव्हते, PV नरसिंहराव जवळ नव्हते, स्वामीनाथन तर राजकीय व्यक्ती नव्हतेच, कर्पूरी ठाकूरसुद्धा लोहियावादी समाजवादी होते। त्याच्यामुळे आता प्रत्यक्षात या सगळ्यांना भारतरत्नांनी सन्मानित करणं म्हणजे त्यांच्या समाजाला, त्यांना मानणाऱ्या लोकांना, त्यांच्या जाती समूहांना चुचकारण्याचा हा एक प्रयत्न आहे। त्यांचे नातू सध्या जयंत चौधरी हे आरएलडीचे नेते आहेत, कदाचित त्यांचं भारतीय जनता पार्टीसोबत उत्तर भारतामध्ये बोलणी चालू आहे, कदाचित तो हा या सौदेबाजीचाही सुद्धा एक भाग असू शकतो। आता 5 म्हणजे या आठवड्यामध्ये 5 लोकांना भारतरत्न या सन्मानित करण्यात आलं, त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला। आता ज्यांना जाहीर केलं त्यांच्या मागे काहीतरी लक्षात घ्या, मतांचा एक मोठा गठ्ठा असल्याचं आपल्या लक्षात येते। ज्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची विचारसरणी संघ ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतात त्या सावरकरांना यांनी भारतरत्न जाहीर केला नाही, कारण सावरकरांना भारतरत्न जाहीर करून फायदा काही नाही आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात सावरकरांना मानणारा जो वर्ग तो ब्राह्मण वर्ग आहे आणि तो ऑलरेडी भारतीय जनता पक्षासोबत आहे। म्हणून हा मेरिटवर हे पद्म पुरस्कार किंवा भारतरत्नांसारखे मोठे सन्मान हे मेरिटवर देण्याचा अजिबात मोदींच्या किंवा शहांच्या डोक्यात विचार नाही। ते महात्मा फुल्यांना ते भारतरत्न जाहीर यासाठी करत नाहीत की महात्मा फुलेंची विचारसरणी हे संघाच्या एकूणच विचारसरणीला उभाछेद देणारी आहे आणि त्याचे राजकीय फायदे त्यांना काही होत नाहीत, म्हणून महात्मा फुल्यांना त्यांनी दिलं नाही। डॉक्टर हे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, यांनी त्यांना भारतरत्नाची मागणी जी सतत हिंदुत्ववादी लोकांची होती त्या मागणीला मोदी आणि शहांनी भीक घातली नाही, कारण त्यामागे मतांचं राजकारण आहे। म्हणजे लक्षात घ्या, मतांच्या राजकारणासाठी ही प्रवृत्ती आणि ही माणसं अशी आहेत की वेळप्रसंगी सुईच्या छिद्रातून सुद्धा निघून जातील
आणि गरज संपल्यावर तुम्हाला तेवढाच पंजा उगारतील या पद्धतीचं राजकारण गेली 10 वर्ष आपल्या देशात सुरू आहे. तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा काय काय जादूचे प्रयोग मोदींचे, शहांचे आणि त्यांच्या सगळ्या चाणक्यांचे सुरू आहेत. परंतु आता ह्या सगळ्या कला ज्या आहेत, ह्या कला सामान्य लोकांना, भारतीय लोकांना, मतदारांना सगळं माहीत पडलेलं आहे. त्यांचे अंधभक्त जे आहेत त्यांचं ते उदात्तीकरण करतील, ते समजावून सांगतील. परंतु आपल्याला ज्यांना ज्यांना असं वाटतं की देशाचं संविधान धोक्यात आहे आणि हे संविधान धोक्यात आणण्याचं काम ज्या पद्धतीने ही माणसं करत आहेत, जाती समूहाचं राजकारण करणं, धर्माधर्माचं राजकारण करणं, मुसलमान हा काल्पनिक शत्रू निर्माण करणं, काल्पनिक काही प्रश्न निर्माण करणं, मंदिरांच्या प्रश्नांवरून राजकारण करणं, विकासाचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, देशाला प्रगतीच्या दिशेनं 4 पावलं पुढे नेण्याचा प्रयत्न, वैज्ञानिक क्षेत्रात काही क्रांती करण्याचे प्रयत्न, हे प्रयत्न यांच्या गावीही नसतात. कारण मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कसं. त्यामुळे सामान्य मतदारांनी या सगळ्या कृतींना भाळून जाऊ नये. हे सगळं मतांचं राजकारण आहे. हा जो भारतरत्नांचा घाऊक बाजार सुरू आहे, या बाजाराचा आपण निश्चित येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत निश्चित वेगवेगळ्या अँगलनी त्याचा विचार केला पाहिजे. आणि अशा माणसांना, अशा प्रवृत्ती पुढे देशभरात वाढू नयेत, या अशा प्रवृत्ती प्रस्थापित होऊ नयेत, याचाही एक प्रयत्न शेवटच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपण केला पाहिजे. मला वाटते हे त्यांनी इतरांवर हा मास्टर स्ट्रोक केला आहे. अशा पद्धतीचे त्यांचे अंधभक्त आतापासून बोलायला सुरुवात झाली. पण हा मास्टर स्ट्रोक वगैरे काही नाही. अतिशय धर्माचं, जातीचं अतिशय थिल्लर राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.